मुलांसाठी नाश्ता असो किंवा मुलांसाठी टिफिनमध्ये काय करून द्यायचं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. म्हणून आज मी तुम्हाला अतिशय सिंपल असा आणि टेस्टी असा नाश्ता करून दाखवणार आहे आणि खूप स्पंजी पण झालेला आहे आणि तसाच तितकाच तो जाळीदारसुद्धा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे. रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि दोन्ही साहित्य आपल्याला चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर अर्धी वाटी दही टाकायचं. दही टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकून परत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता 5 मिनटं झाल्यानंतर रवासुद्धा फुलून आलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये परत पाणी टाकायचं आहे. पाणी एकदम थोडंच टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही. असं करून मला कमीत कमी 1 वाटीच्या जवळपास किंवा थोडं जास्तसुद्धा आपल्याला पाणी लागू शकते. आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे कसा छान फुलतो. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आता सगळं साहित्य टाकल्यानंतर छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. इथे मी तुम्हाला ढोकळाच करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये इनो टाकायचं आहे. आता तुम्ही बेकिंग सोड्याचा सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता, पण मी इथे इनो टाकलेले आहे. 38 पुढे इनो टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आणि थोडं परत पाणी टाकायचं आहे. कमीत कमी 1.5 वाटी तरी इथे मला पाणी लागलेलं आहे आणि मी वाट्यामध्येच करणार आहे. तर त्याआधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे बॅटर टाकायचं, वरून तिखट टाकायचं आणि गरम आचेवरच आपल्याला छान 10 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे मोठ्या आचेवर. आणि मग नंतर चेक करून बघायचा. मस्तपैकी आपला ढोकळा छान झालेला आहे आणि त्याला जाळीसुद्धा मस्त आलेली आहे. आणि आता हा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गरम असताना मुळीच काढायचा नाही. पूर्ण 3ही वाट्या मी काढून घेतलेल्या आहे आणि त्याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. बघा कशा मस्त क्रॅक पडलेल्या आहे. छान असा फुलून आलेला आहे आणि सर्व साईडनी मस्त कोरून घ्यायचं आहे आणि कोरल्यानंतरच मग हा आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे. बघा झाला ना, मागून सुद्धा किती जाळीदार झालेला आहे छान. आता मी काय करणार आहे, ह्याच ढोकळ्याला काप करून घेणार आहे मधातून, किंवा तुम्ही त्याचे असे सरळसुद्धा तुकडे करू शकता. चाकूच्या साहाय्याने आपल्याला मधातून काप करून घ्यायचा आहे. बघा मधातसुद्धा मस्त अशी जाळीदार छान झाला. आता याला मस्तपैकी एक फोडणी करू. तेल घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडं मिरची, कढीपत्त्याची पानं आणि थोडं तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी आणि वरून साखर टाकायची आणि मस्त फोडणी आपल्याला द्यायची आहे. आता तुम्ही हा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खायला खूप सुंदर लागतात. मी तर फक्त नुसतेच खाणार आहे आणि तुम्ही टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मुलांना. पोटभरीचा असा नाश्ता आहे आणि नक्की तुम्ही करून द्या. अगदी 10 मिनटामध्ये होणार आहे. याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब